शेट नंतर बोलणं मी उचित नव्हतं, मी नको म्हणत होतो, पण गणेश दादांचा आग्रह इतका होता की बोलावं लागलं. श्रीराम सेवा मंडळ आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागवाडी आयोजित हा बाल आनंद मेळावा आणि या मेळाव्याला उपस्थित सर्व या शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक, आजी आजोबा, ग्रामस्थ या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून लाभलेले नवनिर्वाचित पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय संभाजी शेठ चव्हाण, त्यांच्या समवेत आलेले पारगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सन्माननीय श्री सचिनजी डोकरे, श्रीराम सेवा मंडळाचे अध्यक्ष ज्यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर या शाळेचं देखणं असं रूप आपल्याला पाहायला मिळते ते आदरणीय सन्माननीय दीपकजी गाडगे, या शाळेचे शिक्षक वृंद आणि उपस्थित ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो. गणेश शेटने आता सांगितलं की शाळा सुरू झाल्यावर वया, पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर आदी करून मदत केली जाते, परंतु खरं तर सामाजिक कार्य करत असताना इतरत्र खर्च करण्यापेक्षा ही नवीन पिढी घडवण्यासाठी जर काही करता आलं, काही खारीचा वाटा उचलता आला तर ते अधिक आनंददायी असतं. या ठिकाणी ज्यावेळेस लहान लहान मुलं आपली कला सादर करत होते, खरं तर पाठीमागे जे पुरुष लोक बसलेले आहेत, जे माझ्यासहित त्या विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये पुरुष लोकांचा अजिबातही वाटा नाही. मी जबाबदारीने बोलतो. खरं तर या महिला वर्गाचा मोठ्या हातानं त्या ठिकाणी वाटा असतो. त्यांच्यासाठी एकदा तुम्हीच तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण लहान मूल ज्यावेळी शिकत असतं त्यावेळेस त्याची आई सुद्धा त्याच्याबरोबर शिकत असते, याचा मी साक्षीदार आहे. अगदी बालवाडीपासून ज्युनियर KG, सिनियर KG, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ मॅडम सगळ्या महिला वर्ग त्या ठिकाणी त्या मुलाचा अभ्यास घेत असतात, त्याला घडवत असतात आणि ही खरी तुमच्या आयुष्याची गुंतवणूक आहे. आज बागवाडीचं जर या ठिकाणी या शाळेत छोटीशी शाळा आहे, परंतु ग्रामस्थांनी 4-5 वर्षापूर्वी संभाजी शेठ ठरवलं की ही शाळा डिजिटल करायची, सचिन शेठ, आणि या शाळेसाठी 4 ते 5 लाख रुपये खर्च अपेक्षित होता ते डिजिटल शाळा करण्यासाठी. आणि मग दीपक शेठ पाठीमागे बसलेत आमदारात. काही माणसं अशी असतात की पाठीमागे बसून आपलं काम करायचं, पडद्यासमोर यायचं नाही, अशी काही माणसं या भागाला लाभली. त्यातलं जे दीपक शेठ आहेत, बाबाजी सर गाडगे सर होते, आणि या मळ्यातले सगळेच छोटे मोठे कार्यकर्ते असतील, शेतकरी, अगदी दुग्ध व्यवसाय करून कुटुंबाची उपजीविका करणारी ही लोक. परंतु शेठ 5 लाख रुपये जमा करायचे होते. आत्ताच मी किसन शेठला विचारलं की त्यावेळेस आपले किती पैसे जमा झाले होते, ते म्हणते 7.5 लाख रुपये जमा झाले होते. आणि मग 5 लाख रुपयाची ही जे अभिमानाने आपण मिळवतो नाही तर की बागवाडी डिजिटल स्कूल, हा खऱ्या अर्थानं या ग्रामस्थांचा या ठिकाणी मोठेपण आहे. 5.5 लाख रुपये त्या डिजिटल बोर्डला खर्च केल्यानंतर उर्वरित पैशाचं काय करायचं तरी चांगल्या पद्धतीने प्रिमायसेस केलं, कंपाऊंड वॉल केली, दरवाजे बदलले, खिडक्या बदलल्या, शाळेला रंगरंगोटी केली आणि अतिशय देखणी अशी शाळा या ठिकाणी तुमच्या आमच्या साक्षीने या ठिकाणी उभी राहिली. खरं तर इथले शिक्षक सुद्धा अतिशय गुणी आहेत. आपलं प्रारब्ध भाग्य आहे की असे शिक्षक आपल्याला लाभले. आदरणीय जाधव सर असतील, आवटे मॅडम असतील, तुमच्या आमच्या या चिमुकल्यांचा पाया विकसित करण्याचं काम किंवा मजबूत करण्याचं काम पुढे जाऊन हीच मुलं आपल्या गावाचं म्हणा, तालुक्याचं म्हणा भविष्य असणार आहे. आणि जाता जाता तुमच्या पायावर डोकं ठेवून एकच विनंती आहे की ठीक आहे, इतरत्र पैसा आपला मळ्याचा किंवा गावाचा खर्च होत असेल, परंतु शिक्षणामध्ये सगळ्यात मोठी गुंतवणूक करा. चांगल्या पद्धतीचं नवनाथ शेठ ग्रंथालय आहे या ठिकाणी आपल्या गावामध्ये, परंतु MPSC, UPSC अशा पद्धती, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, त्या पद्धती त्याच्यासाठी लागणारं सगळं काही शैक्षणिक साहित्य, त्यामध्ये पुस्तकं असतील, इतर साहित्य असेल, ते कसं उपलब्ध होईल गावाला हे बघा. आणि त्या मार्गातूनच आपल्या गावाचा किंवा एकूणच समाजाची प्रगती होईल. मला या ठिकाणी वेळोवेळी तुम्ही शैक्षणिक साहित्य वाटपासाठी संधी दिली. खरं तर देणारा मोठा नसतो, शेठ मला नेहमी सांगत असतात. घेणाऱ्याने जर घेतलं नाही तर देणाऱ्याला त्या ठिकाणी काडीची किंमत नाही.
मी छोटा आहे, तुम्ही घेणारे मोठे आहात, असंच सहकार्य इथून पुढच्या काळात देखील तुमच्याकडून लाभेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला, या शाळेला तुम्हा सर्व माता पिता बंधू भगिनींना शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण.